अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. मध्ये सतत मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. सतत 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर दुहेरी जी शेती करतात त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं काय सांगाल, आपलं काय नाव आणि कसं नुकसान झालं आपलं? माझे नाव हरिचंद्र शंकर मित्पाळ. सतत आम्ही कापणी केलेल्या शेतामध्ये सतत 4 दिवस पाऊस आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळं कापली शेती घेतली. 4 दिवस सतत पाणी होते. जोडूनशी घेतलं भात आमचा पूर्ण काले झालेला आहे. आता खायचं वांदे. आता सरकारने आता थोडंफार विचार करून गांभीर्याने विचार करून आमच्या याचा प्रश्न सोडावा. दुबार शेती आहे ही कशा पद्धतीमध्ये केली जाते, त्याचं वैशिष्ट्य काय सांगा? दुबारपैकी कॅनलच्या पाण्यामुळे होते, उन्हाळी आणि पावसाळी पण आमचा अवकाळी पावसामुळे अचानक नेहमी पीक पाण्याचं नुकसान होतो. त्या नुकसान भरपाईची आम्हाला सरकारकडून काहीतरी दिलं पाहिजे. शेतकरी सगळं हे झालेले आहेत, हैराण झालेले आहेत अवकाळी पावसामुळं. आलेला पीक तोंडात आमच्या आलेला पीक गेलेलं आहे. खायचं आमची मुश्किल झालेली आहे. यांनी सरकारने गांभीर्याने विचार करावा ही आमची विनंती आहे. आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, नेमकं काय सांगाल? अचानक पाऊस आला, कशी तारांबळ उडाली आणि कसं नुकसान झालं? नुकसान झालं, आम्ही कापले आणि रात्री पाऊस आला, त्यामुळं आमचे नुकसान झाले. आणि दुसऱ्या दिवशी पण पाऊसच आला, सकाळी पण आला, रात्री पण आला. आणि तिसऱ्या दिवशी झोडा घ्यायला तर तिसऱ्या दिवशी पण पाऊसच आला. मग झोडणार कसा? पूर्ण फुकट गेला, मोक आले भातात. पाहू शकता आपण शेतकऱ्यांच्या या एकदम व्यथा आहे. काय सांगाल? आता नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पुढची दिशा कशी आपली असणार आहे? काय कापल्या तिथपासून त्याच रात्रीला पाऊस पडला. सतत 3 दिवस पाऊस पडला. झोरायला घेतला चौथ्या दिवशी, त्या दिवशी पण पाऊस पडत होता. भात काला पडला आणि पेंड पण कालं पडलं, भात काला पडला. बघू शकतो आपण काही या ग्रामीण भागातल्या महिला आहेत, त्यांना शब्द देखील उमजत नाही. काय बोललं पाहिजे, नेमकं कशा पद्धतीमध्ये आपण बोललं पाहिजे, कारण का एवढं मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे. भावनिक काही महिला या ठिकाणी झालेल्या आहेत. काय सांगाल? अचानक हा पाऊस मोठं नुकसान झालं. रात्रीचा पाऊस पडेल, माणूस काय करणार? 4 दिवस पाऊस सतत पडत होता, त्यामुळे काहीच करता आलं नाही. वरताना पण पाऊस, भात काळा पडला आहे आणि मग आम्हाला काय करायचं? आम्ही आता असं सतत होईत राहिला, उन्हाळा पाऊस, तर आम्ही काय खाणार? बरोबर आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर शेतकरी जे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि आता शासन याकडे कसं बघतंय हेच खरं पाहावं लागणार आहे. पुढच्या याकूब सह राज वैष्णव पाय, TVN मराठी, रायगड.